आज आपण तवा पुलाव कसा करणार आहे हे बघणार आहोत. चला तर आता रेसिपीकडे वळूया. पण नॉर्मल जसा व्हाईट भात शिजवतो तसं आपण मीठ टाकून फक्त हा शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, जिरा, हळद, धनिया पावडर, गोडा मसाला आणि मिरची पावडर आणि मीठ, कढीपत्त्याची 8 ते 10 पानं, ताजा मटार, गाजर, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा. आपण कढई घेतली आहे, त्यामध्ये आपण आता 2 चमचे तेल टाकून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा जिरे आपले व्यवस्थित फुलले की त्यामध्ये आपण आता कढीपत्ता टाकू. यामध्ये बारीक चिरलेला कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला तो पूर्ण ब्राऊन नाही करायचा आहे. कांदा आपल्याला पूर्ण ब्राऊन नाही करायचा आहे, आपल्याला फक्त तो थोडासा शिजसपर्यंत, मऊ होसपर्यंत शिजून घ्यायचा आहे. आता आपला कांदा व्यवस्थित परतला आहे, त्यामध्येच आपण आता काय करायचे, गाजर टाकायचे. त्यामध्येच हिरवे मटार, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. हे सगळे आता आपल्याला 1 मिनिटभर व्यवस्थित फक्त तेलामध्ये परतून घ्यायचं. भाज्या व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घेतल्यात. त्यामध्येच आता आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आणि चवीपुरतं मीठ आपण भातात टाकलेलं आहे. आपण फक्त भाज्यांमध्ये त्या भाज्यांना मीठ लावावं म्हणून मीठ घेणार, जास्त मीठ नाही वापरायचं याच्यात. आता हे एकत्र करून घ्यायचं 2 मिनिटं. आता आपण ह्या भाज्या 80 ते 90% म्हणजे असं जरा 10% कमी असं आपण शिजवून घेतलेले आहेत, कारण की आपल्याला त्या भातामध्ये परत फ्राय करायचे. तर आपण आता त्यामध्ये सुके मसाले ॲड करू. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट. तर हे मसाले पण आपण 1 मिनिटभर परतून घ्यायचे. तेलामध्ये एकदम व्यवस्थित हे सगळे मसाले आपण परतून घ्यायचे. जोपर्यंत आपल्या या भाज्यांना तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचे आपण. हे पहा, तुम्ही बघू शकता आपल्या भाज्यांना किती व्यवस्थित असं कडरी तेल सुटलेलं आहे बघा. याचाच अर्थ काय की आपल्या भाज्या व्यवस्थित परतल्या गेल्या आहेत. आता आपण ह्यामध्ये जो व्हाईट राईस करून घेतला होता तो ॲड करू. आता जो आपण हा व्हाईट राईस टाकून घेतलाय तो पूर्ण परतून घेऊया त्या भाज्यांमध्ये. तुम्ही बघू शकता काय अवघड नाही, एकदम व्यवस्थित. जसं तुम्ही बाहेर रोडवर उभं राहून तवा पुलाव म्हणून तुम्ही आवडीने खाता तिथं 50-60 रुपये देऊन, तो जर तुम्ही घरी केला ताज्या भाताचा सुद्धा होऊ शकतो. आता मी हा ताज्या भाताचाच केलेला आहे. तुम्हाला जर राहिला रात्रीचा भात तर तो सुद्धा तुम्ही परतून खाऊ शकता. आणि मुलं हा अशा प्रकारे जर केलं ना वेगळं तर ते आवडीने खातात. आता आपण वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. अशा प्रकारे आपला आता हा तवा पुलाव झालेला आहे. आता आपण तो काढून सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपला गरमागरम पौष्टिक असा तवा पुलाव खाण्यासाठी तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आणि कमी साहित्यामध्ये होतोय आणि घरच्या तेलात तुमचं पौष्टिक असतंय. शिवाय त्या भांडी वगैरे पण तुम्ही घासलेली असतात, ती भांडी ती त्यातच करत राहतात. त्या कढया तुम्ही जरा बघा कधीतरी जाऊन, मग तुम्हाला वाटेल की ते खावं की नाही. जर तुमच्या मम्मीने असं घरी केलं तर तुम्ही ते आवडीने खाताल.